दिसत आहेत? हे कशाचं चित्र आहे सांगा बरं तुम्ही. सर पहिलीच्या काळी जे युद्ध व्हायचे त्याचे का? हा, काहीतरी युद्धाचं चित्र दिसत आहे बरोबर ना. हे युद्ध आहे पूर्वीच्या काळी, म्हणजे काय आत्ताही झालं होतं आपलं पहलगाम अटॅक झाला होता की नाही. तर पोरांनो हे युद्धाचं चित्र आहे आणि जगामध्ये आतापर्यंत 2 युद्ध होऊन गेले, मोठे युद्ध. त्याला ग्रेट वॉर म्हणतात. सर वर्ल्ड वॉर. ग्रेट वॉर म्हणतात, त्यानंतर वर्ल्ड वॉर म्हणतात, त्यानंतर मराठीमध्ये महायुद्ध म्हणतात. असे 2 महायुद्ध जगामध्ये होऊन गेले. एक पहिलं महायुद्ध आणि एक दुसरं महायुद्ध. असे किती महायुद्ध होऊन गेले? 2. पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध. पोरांनो पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध असंच नाव आहे. पहिलं महायुद्ध जे आहे तर ते फर्स्ट वर्ल्ड वॉर ते 28 जुलै 1914 ते 11 नोव्हेंबर 1918. 11 नोव्हेंबरचा बर्थडे. 11 नोव्हेंबर 1918 पर्यंत हे युद्ध चाललं. म्हणजे जवळपास 4-4.5 वर्ष हे युद्ध चाललं पोरांनो. मग आता युद्ध म्हणलं घ्या चला या तुम्ही काही दोघं आम्ही पण येतो आणि मग युद्ध खेळू आपण, असं काही असतं का? तर युद्धामध्ये खूप लोकांची हानी होते. हां, काही युद्ध लगेच असं काही खेळायचं आहे का तो विषय? युद्ध काही खेळायचा विषय नाही आहे. त्याच्यामध्ये लोक मरतात, घराची नासधूस होते, त्याच्यामुळं वित्तहानी होते, सैन्य मरतात, लोक मरतात आणि सगळीकडे बघितलं तर सगळीकडे तुम्हाला मेलेलेच लोक दिसतात. तर या युद्धामध्ये पोरांनो, या युद्धामध्ये 2 गट होते. पहिल्यांदा काय झालं, एक फर्डिनांड नावाचा एक राजा होता. फर्डिनॅंड नावाचा एक राजा होता. राजाचा मुलगा होता आणि त्याला हा राजाचा मुलगा जो आहे ना, पोलंड या राज्यात होता. ऑस्ट्रिया राज्यात होता. ऑस्ट्रिया हा एक देश आहे. या देशाचा हा राजकुमार होता. काय नाव होतं त्याचं? फर्डिनॅंड. तर फर्डिनॅंड ह्या राजाच्या म्हणजे राजकुमाराला एका सर्बियन नागरिकानं किंवा क्रांतिकारकानं मारून टाकलं, त्याची हत्या केली. आणि मग तिथपासून ती युद्धाची सुरुवात झाली पोरांनो. मग आता समजा तुमच्या वर्गामध्ये दोघांची भांडणं झाली, एखाद्याला समजा मारलो तुम्ही, तर ज्याला मारलं त्याच्याकडले 1-2 येतं आहे की नाही, आणि याला मारतं ते, मग याच्याकडले पण 1-2 येतात, मग त्याच्याकडले पण येतात आणि असं मोठं युद्ध होऊन जातं. आधी साधं भांडण होतं, बरोबर की नाही? आपण एखाद्याला मारलं की मग माझ्या का मित्राला मारलाच म्हणतो, दुसरा येतो, मग ते दोघं मिळून याला मारतात. मग हे सांगतो त्याच्या मित्राला, मग याने सांगितलं की याचे 2-3 मित्र येतात, मग त्यानं म्हणतो तुम्ही 4-5 झालो, मी पण 2-4 जणाला बोलवतो, मग तोही 2-4 जणाला बोलवतो आणि असं युद्ध होतं आहे की नाही. असं मोठं भांडण होतं. तसाच प्रकार आहे ज्यावेळेस देशांमध्ये 2 देशांमध्ये युद्ध होतं. आता भारत आणि पाकिस्तानचं युद्ध झालं. आता रशिया आणि युक्रेनचं पण युद्ध होत आहे. तसं 1914 त्या काळात 2 गट पडले होते युद्धाचे. कोणकोणते गट होते बघा. तर पहिला गट होता दोस्त राष्ट्र. आणि इकडे होते दुसरा एक गट होता, त्यांना मध्यवर्ती राष्ट्र म्हणतात. मध्यवर्ती सेंट्रल कंट्री, आणि यांना अलाइड कंट्री म्हणतात. अलाइड कंट्री इंग्लिशमध्ये. या दोस्त राष्ट्रामध्ये ब्रिटन म्हणजे कोण रे? ब्रिटिशांनी आपल्या ब्रिटिश किंवा इंग्लंडचे लोक ब्रिटन. त्यानंतर
इंग्रज, जपान, रशिया हे या गटातले लोक, दोस्त गटातले लोक होते. दोस्त गटातील हे देश होते. ब्रिटन, जपान, म्हणजे आपले फ्रान्स. दुश्मन झाले. आपले नाही, आपण ब्रिटनमध्ये होतो, म्हणजे आपल्यावर ब्रिटिशांचं राज्य होतं. मग आपले देखील सैन्य होते तिथे. मग ब्रिटिशांनी आपल्याला देखील युद्धामध्ये ओढलं होतं. भारत देखील युद्धामध्ये सामील झाला होता. आणि भारताचे जवळपास 13 लाख सैनिक या युद्धामध्ये होते. किती? 13 लाख भारताचे. आणि हे झाले दोस्त राष्ट्राचे. आणि मध्यवर्ती राष्ट्राचे देखील काही लोक होते. त्याच्यामध्ये नंबर 1ला होता जर्मनी. जर्मनी देश होता त्यांच्या विरुद्ध. दुसऱ्या गटामध्ये एक दोस्त गट, दुसरा मध्यवर्ती गट. त्या मध्यवर्ती गटामध्ये कोण कोण होते? जर्मनी होता, त्यानंतर ऑस्ट्रिया होता. ऑस्ट्रिया राजकुमाराला, या देशाच्या राजकुमाराला मारलं होतं ऑस्ट्रिया. त्यानंतर बल्गेरिया आणि तुर्कस्तान. हे 2-3 लक्षात ठेवायचे तुम्हाला. हे 4 लोक होते, 4 होते. आणि इकडं दोस्त राष्ट्रामध्ये जास्त होते. या जर्मनीमध्ये, या जर्मनी आणि त्याच्या सोबतचे 2-3 राष्ट्र, या 4 राष्ट्रामध्ये. आणि बाकीच्या इकडे भरपूर होते, दोस्त राष्ट्र भरपूर होते. तुम्हाला मी सांगितलं अमेरिका देखील होतं दोस्तमध्येच. अमेरिका, USA, इटली पण होतं. इटली हा एक देश आहे. हां, हे देश होते. आणि यांच्यामध्ये पोरांनो युद्ध झालं होतं. अतिशय भयंकर असं हे युद्ध होतं. युद्धाचं कारण काय होतं बरं? युद्धाचं पहिलं कारण सांगितलं की त्या ऑस्ट्रियाच्या राजकुमाराला सर्बियाच्या एका क्रांतिकारकानं मारून टाकलं होतं. हे पहिलं कारण झालं, म्हणजे तात्कालीन कारण. पण त्याच्याशिवाय दुसरेही कारणं होते. काय होते? तर त्या काळामध्ये एक देश दुसऱ्या देशाचा भाग घ्यायचे, लढाया करून, युद्ध करून दुसऱ्या देशाचा भाग घ्यायचे. आता कोणी घेत नाही, त्या काळात घ्यायची. आणि त्यांची जमीन वाढवायची, त्यांचा देश मोठा करायची जमीन घेऊन. आपले हे करायचे ना, त्याला म्हणतात यस शिवाजी महाराज करायची, किंवा शिवाजी महाराजांच्या काळामध्ये करायचं. तसं त्याला म्हणायचं साम्राज्यवाढ. साम्राज्य वाढवणे, साम्राज्य वाढवायचा प्रयत्न करायचे ते राजे किंवा ते देश. त्यानंतर सैनिक वाढवायचं, त्यांचं सैनिक मारून टाकायचं, आपलं सैनिक जास्त करायचं. सैनिक वाढवणे, याच्यासाठी पण युद्ध व्हायचे. आणि हे पण युद्धाचं कारण होतं पहिल्या महायुद्धाचं. लालच द्यायचं त्यांना, एखादी जागा द्यायची, जमीन द्यायची, आपलं करून घ्यायचं. काही देश करार करायचे, दोघं मिळायचे आणि तिसऱ्या देशाला संपवून टाकायचे. तिसरा देश पॉवरफुल असला तर आणखी 3-4 जण जमायचे आणि त्या एकट्याला संपवून टाकायचे. आणि त्याच्या तो संपला, तो हारला की त्यांची जमीन ह्यांच्यामध्ये वाटून घ्यायची, या 4-5 जणांमध्ये वाटून घ्यायची. आणि जर जास्त लांची असलं तर सगळ्यांना मारून टाकायचा. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची देशभक्ती हे कारण होतं. देशभक्ती. एकदा कळलं की एखादा देश आपल्या देशावर आक्रमण करतोय, तर सगळे नागरिक सैन्य व्हायला तयार व्हायचे, सैन्य होण्यासाठी तयार व्हायचे आणि ते देखील युद्धामध्ये सहभागी व्हायचे. असा हा पहिल्या महायुद्धाचा शेवट पोरांनो आजच्या दिवशी झालेला होता. 28 जून 1919 साली व्हर्साय नावाचं एक ठिकाण आहे. व्हर्साय या ठिकाणी व्हर्साय करार झाला, एक तह झाला, करार झाला. आणि हे व्हर्साय शहर जे आहे ना, फ्रान्समध्ये आहे, फ्रान्स. तर या शहरामध्ये एक करार झाला आणि त्या ठिकाणी जे दुसरे होते ना जर्मनीकडचे लोक, जर्मनीकडचे देश, ते हारले आणि त्यांच्यावर अटी टाकल्या. काही काय अटी टाकल्या? तुम्ही सैन्य जास्त ठेवायचं नाही, तुमच्याकडला एक प्रांत आहे तो देऊन टाकायचा फ्रान्सला किंवा दुसऱ्या देशाला, फ्रान्स देशाला देऊन टाकायचा. तो तिथला जो काही कर येईल, पैसा जमा होईल लोकांकडून, तो कोण घेऊन जाईल? फ्रान्स देशाचे घेऊन जातील. अशा पद्धतीचा तो व्हर्सायचा करार झाला. व्हर्सायचा करार कधी झाला? तो 28 जून 1919ला झाला. आणि या व्हर्सायच्या कराराने दुसरं महायुद्ध संपलं. मग तुम्हाला मी सांगितलं
या दुसऱ्या महायुद्धामध्ये किती लोक मेली होती? 1.5 कोटी. 1.5 कोटी लोक मेली होती. काही नवीन राष्ट्र निर्माण झाली या युद्धामुळं. लीग ऑफ नेशन नावाची एक संघटना, राष्ट्रसंघ, लीग ऑफ नेशन ही संघटना देखील स्थापन झाली. कधी स्थापन झाली ती? 1919 मध्ये. काय झालं रे? ब्लॅक झाली सर स्क्रीन. सगळी सर तुमची स्क्रीनच नाही दिसत आहे. ते सर मध्ये मध्ये. आता नाही सर, नाही दिसत आहे. नाही दिसत आहे. आता दिसते सर. सर आता दिसते. नाही नाही बस ना, काही गरज नाही. जे रेग्युलर येत नाही त्याने रेग्युलर यायचं क्लासला. मीटिंगला नव्हतं ते कोण कोण नव्हतं मीटिंगला? थांबा बरं, मला बघू द्या. व्हिडिओ ऑन करा सगळेजण. श्रीनिवास होतं का मीटिंगला? मम्मी पप्पा होते का? हो. आद्या तू? नाही सर. का बरं? सर मम्मी पप्पा बाहेर गेलेले होते. ठीक आहे, आता थांबाय सांगा. आणि आणखी दुसरं कोण नव्हतं? व्हिडिओ ऑन करा सगळे, मला बघू द्या. हां सर मी नव्हती. मी नव्हती. मी म्हणजे कोण? आरोही. हां आरोही, तू पण नव्हती का बेटा? का नव्हती? सर आम्ही बाहेर गेलेलो होतो. ठीक आहे, आता थांबायचं आहे हां मीटिंगला. ओके, क्लास झाला. 10-5 मिनिटांमध्ये तुम्हाला सांगणार आहे काही गोष्टी ज्या की महत्त्वाच्या आहेत. नाहीतर क्लास नाही करू देणार आपल्याला. मीटिंग म्हणजे मी एवढा सिरियस क्लास घेतो मीटिंगला, म्हणजे मम्मी पप्पा थांबत नाहीत म्हणजे त्यांनाच काही वाटत नाही, असं त्याचा अर्थ होतो. ठीक आहे, क्लासला मीटिंगला थांबणं त्यांना गरजेचं आहे. काहीतरी कारण असेल तर मग सांगायचं, तरी कॉल तरी करायचा, मेसेज करून द्यायचा, बरोबर की नाही? म्हणजे मुलांच्या शिक्षणाशी काही घेणं नाही, क्लासशी पण काही घेणं नाही. सर शिकवत आहेत, शिकले तर शिकले, सरांनी शिकवलं तर शिकवलं, त्यांचा वेळ गेला तर गेला, असा त्याचा अर्थ होतो मीटिंगला नाही आला म्हणजे. चला या इकडे या. लिहा, आपलं चाललंय सब्जेक्ट लिहा मॅथ, आणि एकदाचा फ्रॅक्शन आज संपवून टाकू. आणि टॉपिक आहे फ्रॅक्शन, किंवा लिहा डिव्हिजन ऑफ फ्रॅक्शन लिहा. ठीक आहे, म्हणजे काय रे? फ्रॅक्शनचा भागाकार, अपूर्णांकाचा भागाकार. ठीक आहे, आपल्याला सगळ्यांना भागाकार येतो का? 10/2 येतो. 2×5=10, वजाबाकी करतो आपण 0, असा भागाकार येतो आपल्याला. आता आपल्याला फ्रॅक्शनचा भागाकार. हां सर ब्लॅक दिसते. आता नाही दिसत आहे. दिसतंय का आता पण? नाही सर. ठीक आहे, ते ना मॅसेज आल्याच्या नंतर काहीतरी होतंय ते गडबड, त्याचं काहीतरी बघावं लागेल, काहीतरी सेटिंगमध्ये झालं असेल. आता काय करावं बघा पोरांनो, स्पष्ट एकदम सोप्या भाषेत सांगून देतो. आणि आपल्याला वर्ड प्रॉब्लेम घ्यायचे 2-3, हे काय 2 नाही 4-5 घेऊ, आणि बाकीचं काही तुम्हाला सोडवायला देऊ. फक्त तुम्ही आता समजून घ्या, सोपं आहे. आता हे झाला फ्रॅक्शन, याला म्हणायचं फ्रॅक्शन. A अपॉन B बाय, ठीक आहे, C/D असं जर म्हटलं म्हणजे हा भागाकार झाला. हा फ्रॅक्शनचा भागाकार. हा फ्रॅक्शनचा भागाकार कसा करायचा पोरांनो? तर A B लिहायचं
आणि इथं ह्या भागाकाराच्या ऐवजी इथं काय लिहायचं, मल्टिपल लिहायचं आणि हा बी वर घ्यायचा फक्त, आणि खाली काय घ्यायचा, सी. ठीक आहे, किंवा इथं डी, सॉरी हा डी आहे ना, हा इथं डी आहे समजा. ओके, तर इथं ए अपॉन बी. आता हे डिव्हिजनच्या ऐवजी मल्टिपल करायचं आणि हा डी वर न्यायचा. वर न नेता जर तुम्ही तसाच ठेवला तर मग तो चुकला. ठीक आहे, डिवाइड बाय सी. मग आता यांचा समोरचा ए मल्टिपल डी आणि बी मल्टिपल सी. म्हणजे कसं बघा, तुम्हाला जर म्हणलं मी जे असेल त्याला छोटं होत असेल तर छोटं करायचं, ते आपल्याला येते. ठीक आहे, आणि 5 in 9 आहे ना. कसं करणार, 3 5 मल्टिपल, डिव्हिजनच्या ऐवजी मल्टिपल, आणि हा 9 यायचा वर, खाली 5. आणि मग या दोघांचं सर लिहायचंय काहीच नाही लिहायचं. 5 त्याचं जे आन्सर येईल ते इथे लिहून टाकायचं. असं पण याचा आन्सर राहू शकतं की. ठीक आहे, हा झाला भागाकार. सोडवता येईल का आता हे? कुणाला सोडवता येईल सांगा, कुणाला सोडवता येईल? सर सांगा ना. सर मला व्हिडिओ ऑन करा. कुणाला प्रॉब्लेम झाला काय? सर मला समजलं नाही, आणखीन एकदा समजून सांगा ना. समजेल. आता आपण ज्या वेळेस सोडवू ना बेटा, आपण उदाहरणं घेऊ त्यावेळेस समजून जाईल, काय टेन्शन घ्यायचं नाही. आता तर असं सांगितलं मी तुम्हाला, हसत सांगून दिले, सहज सांगून दिले. आता आपल्याला गणित घेताना समजून जातं सगळं. गणित घेतलं का एकतर आपण काहीच नाही घेतलं. ठीक आहे, मला गणित घेतल्याच्या नंतर तुम्हाला समजून जाईल. ओके, चला घ्या, 1 नंबर लिहा. सर तुमची मध्ये स्क्रीन नाही दिसत आहे. हा का? हो सर. नाही सर दिसते. सर पूर्ण स्क्रीनच बंद होती. तर नेटचा प्रॉब्लेम असेल बेटा तुला आज. सर मी दुसऱ्या मोबाईल वर पण जॉईन झालो तरी पण नाही दिसत आहे. हा का? आता दिसते की नाही? हा सर दिसते स्क्रीन. हो सर दिसते. ठीक आहे, बघा सर दिसते. चला लिहा, 5 अपॉन 9 डिवीजन 2 अपॉन 3. चलो कर दो, मी करून दाखवतो, फक्त बघायचं. तुम्ही लिहून घेतलं? लिहा 3/2 एरो करा आणि लिहा 5 अपॉन 9 माझ्या बरोबर सोबत लिहा. आता हा डिव्हिजन आहे ना बेटा, सृष्टी, त्याला मल्टिपल करायचं. इथं डिव्हिजन लिहायचं नाही, मल्टिपल. पण हा 3 वर न्यायचा, खालचा वर न्यायचा, वरचा खाली आणायचा. ठीक आहे सर 11/9. सृष्टी, समजलं का एवढं? हो सर. आता काय करायचं, हे बघा, हे क्रॉस आहेत ना, ह्याचं काही होतंय का बघू आपण. 3 1 जा 3, 3 3 जा 9 होतं, इज इक्वल टू 5 मल्टिपल 1 आणि 3 मल्टिपल 2 इज इक्वल टू 5 अपॉन 6. आणि याला आपण 1 अपॉन 1/6 असंही लिहू शकतो की नाही? 2 आन्सर असू शकतात त्याचे. चला लिहून घ्या. समजलं सृष्टी? हो सर. हे क्रॉसमधले कटत असतील तरच कटवायचा. इथून जर कटत असले असे तसे तरी कटायचे ना. हा, कसे? हे पण कटत असते, कटवायचं हे पण का? हा बोल सर. तुम्ही 5/6 का बर लिहिला? 5 मल्टिपल 1, 5 1 जा 5, 3 2 जा 6. तुम्ही ते बाजूला केलं बघा खाली. हे ना. अरे हा, आहे ना, सॉरी seven होतं सॉरी शक्तिमान, एवढंच आन्सर. मी काय समजलं, हा 5 समजलो खाली. खाली जर मोठा हे बरोबर आला, एवढं
सर मला ती ना ए अपॉन बी त्याची व्हॅल्यू काढता नाही येत. कशाची? आपण ते ए अपॉन बी सी अपॉन डी लिहितो ना, त्याची मला व्हॅल्यू काढता नाही येत. त्याची कशाला काढायची व्हॅल्यू? ते एक्स दाखवले आपण, म्हणजे आपल्याला काही माहित नव्हतं. त्याची व्हॅल्यूच काढायची नाही. हा, फॉर्म्युला दाखवला तुम्ही सॉल्व करताना. नाही त्याचा व्हॅल्यू त्याची काढायचीच नाही. नाही व्हॅल्यू असेल तरच काढायची. इथं तुम्हाला मी काढून दाखवलं ते. चला लिहा दुसरा. 4/9 डिव्हिजन 2/3. एरो करून लिहा. माझ्यासोबत लिहिलं तरी चालतं, एकदम सोपं आहे. 4/9 मल्टिपल, डिव्हिजनच्या ऐवजी मल्टिपल लिहायचं. कशामध्ये? डिव्हिजनमध्ये पण. ओके. आणि मग काय मल्टिपलला डिव्हिजन कराल का? नाही कराल. नाही कराल. 2/3. ठीक आहे. 2/3. 2. आता काय करायचं हे बघा, पुढे करू. 4 मल्टिपल 2, 9 मल्टिपल 3 इज इक्वल टू 4 2 जा 8, 9 3 जा. बाबा आपण उलट केलंच नाही ना. काय? सर ते 3 वरती मी 2 खाली केलं. अरे यार सॉरी. मग असं उलट केलं लय फास्ट उत्तर बनवतो. उलट करावंच लागते ना, मी केलंच नाही ते. ठीक आहे. 3 1 जा 3, 3 3 जा 9, 2 1 जा 2, 2 2 जा 4 आलं बरोबर. आणि 2/3. त्याला आपण चला थोडी गडबड झाली, सुरुवातीपासून करून दाखवतो. 4/9 हे डिव्हिजनला आपण काय लिहितो इथं? मल्टिपल. आता मी लिहिलं तसं 2/3 लिहू नका. हा 3 वर न्यायचं आहे तुम्हाला, नाहीतर आपलं गणित चुकून जाईल. ओके, मी गेलो विसरून ते. ओके. 3 1 जा 3, 3 3 जा 9, 2 1 जा 2, 2 2 जा 4 आणि इथं 2 मल्टिपल 1 म्हणजे 2, 3 मल्टिपल 1 म्हणजे 3. आलं का आन्सर एवढं? हो सर. या थर्ड. $28 डिव्हिजन 7/4. साईडला करून बघा, मग आपण इथं लगेच सोडूया. 5 घेऊ असे क्वेश्चन, मग नंतर वर्ड प्रॉब्लेम घेऊया. 5 16. Answer is 16. आलं? झालं का रे? हो सर. बघा इकडे हा 28 आहे. याच्या खाली काहीच नाही म्हणजे एक असतं, एक लिहायचं. डिव्हिजनच्या ऐवजी मल्टिपल लिहायचं. 4 वर न्यायचा आणि खाली 7. क्रॉस कटते का बघायचं. 7 1 जा 7, 7 4 जा 28. इज इक्वल टू 16. वरती राहिला 4 मल्टिपल 4 आणि खाली राहिला 1 मल्टिपल 1 आणि 16. 1 खाली म्हणजे लिहिलं नाही तरी चालतो. ठीक आहे. माझं बरोबर आहे. चला झालं. नाही ना. सर माझं झालेलं आहे. ठीक आहे. चलो 4 नंबर लिहा. थांबा ना. लिहा. $36
डिव्हिजन 6 2/3. सर ते गणित परत सांगा नाही इथं दिसत नाहीये. दिसत नाही? नाही सर मला पण दिसत नाहीये. अरे क्या हो रहा है भाई? सर दिसतंय. सर दिसतंय. सर दिसतंय. सम्यक भाऊ तुला प्रॉब्लेम असेल. सर त्या निर्विकाला पण नाही दिसत आहे. निर्विका तुला दिसत नाही का? नाही सर. सर मला पण म्हणजे माझं नाही दिसत आहे. आता दिसते की नाही? आता कोणाकोणाला? तुमचे व्हिडिओ ऑन करा बघू द्या मला. तुमचं जर ब्रेक होत असेल, ब्रेक होत आहे म्हणजे ना काहीतरी तुम्हाला रेंजचा प्रॉब्लेम आहे. निर्विका ब्रेक झाली. सर मला दिसतंय तुमची स्क्रीन. हां, जे ब्रेक होतात ना समजायचं त्यांचा नेटचा प्रॉब्लेम आहे. माझा काही नेटचा प्रॉब्लेम नाही आहे, माझं वायफाय आहे 5G. सगळ्यांना प्रॉब्लेम आला तर मग काहीतरी माझ्याकडूनच असू शकतं, पण मग एक दोघाला झालं तर मग ते तुमचाच प्रॉब्लेम काहीतरी. नेट तर संपला असेल हां, किंवा नेटचं नसेल तुमच्याकडं काही वातावरण. सर ते गावातूनच काहीतरी असेल. हां 9/5. चला लिहिलं का? आता लिहा परत एकदा. 4 नंबरचा आहे. आन्सर आलं. 36 आन्सर आलं. डिवाइड बाय 6 2/3. चला एरो करा आणि माझ्या मागे लिहा. 36 वन. खाली काय नाही म्हणजे 1 आहे. हे डिव्हिजनच्या ऐवजी काय लिहायचं? Multiple. मल्टिपल लिहायचं. ठीक आहे, पण त्याच्या आधी आपल्याला काय करून घ्यावं लागेल? याला याला मिक्स फ्रॅक्शन येतं. हा मिक्स आहे तर आपल्याला अनलाईक करून घ्यावं लागेल. ओके, आता हे अनलाईक इथंच केलं तर चालेल का तुम्हाला? पण हे मी इथं डिव्हिजनच देतो हां तोपर्यंत. 3 6 18. 18 ॲड टू 20 म्हणजे 20/3 इज इक्वल टू 36/1. इथं मल्टिपल. आता हा 20 खाली येईल पोरांनो आणि वरती राहील 3 आणि खाली येईल 20. झालं का? एवढं लिहून घेतलं? घ्या लिहून एवढं. झालं. 3 चांगलं काढा. किती आलं? 36 इज इक्वल टू 36 मल्टिपल 3 डिवाइड बाय 1 मल्टिपल 20. बरोबर आहे का रे? 3 6 18 8 फॉरवर्ड 1 3 3 9 and 1 108. तुला इथून नाही काढला असतं ना? कसा इथून कसा काढेल तो? सर 2 नी कटतं ना. 2 नी 2 काढतो. ओके 4 नी काढतो. 2 नी पण काढतो. 18 4 नी पण काढतो. ठीक आहे, इथे काढू शकतो आपण. इथून काढून घे ना मग असं लिहा मी त्याच्यापेक्षा एवढं हे करण्यापेक्षा. इथूनही काढू शकतो. 4 5 आणि 4 9 ठीक आहे. 9 मल्टिपल 3 आणि 1 मल्टिपल 5 इज इक्वल टू 27 and 5. आणि हे आणि कसं होईल? 5 5 25. 5 2/5. 5 2/5. दोन आन्सर याचे राहू शकतील. ओके, फाईव्ह. झालं? बरं, आता एक आपण शेवटचं घेऊया आणि वर्ड प्रॉब्लेम घेऊया. ओके, 5 नंबर. 3 3/7 डिव्हिजन 8 21. चला करा, साईडला करा.
आणि 8 च्या खाली काय सर? 21. सर आलो. नाही 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 उत्तर नाही सर. सगळ्यात पहिले मी. ठीक आहे बघा. सर 9. 7 3 जा 21 ॲड 3 24 डिव्हिजन 7 8 अपॉन लिहा सोबत सोबत. सेवन 1 जा 7 7 3 जा 21 8 1 जा 8 1 जा 8 8 3 जा 8 3 जा 3 3 8 3 जा 3 3 7 7 3 जा 21. 9. आलं का सर्वांना? हो सर. येस सर आलो. चला आता वर्ड प्रॉब्लेम घ्या. 6 नंबरचा टाका क्वेश्चन. जे परीक्षेला येतात बरं का, हे परीक्षेला येत नाहीत, हे फक्त प्रॅक्टिससाठी दिले तुम्हाला. असले काही शक्यतो परीक्षेला येत नाहीत, काही काही परीक्षेला येतात पण. क्वेश्चन नंबर 6 टाकलं तर नाव दिलं आम्ही. हां लिहा. द कॉस्ट ऑफ, कॉस्ट म्हणजे काय रे? किंमत. किंमत 5 2/5 kg of sugar is rupees 101 and 1/4. Then find its, झालं का? झालं. तो कॉम आहे ना पुढं? कॉमा येतो. हो सर. इट्स कॉस्ट पर kg. म्हणजे काय रे? 5 किलो साखरेची किंमत, सॉरी 5 किलो नाही, 5.2/5 किलो साखरेची किंमत किती रुपये आहे? 101 रुपया आणि 1/4 रुपये. तर 1 किलो साखरेची किंमत किती? मग काय करावं लागतो? भागाकार. म्हणजे काय? उदाहरणार्थ 100 किलो साखरे 5 किलो साखरेची किंमत 100 रुपये आहे. मग 1 किलो साखरेची किंमत किती? काय करावं लागेल? भागाकार. अरे होय की नाही? भागिले 5 करावं लागेल, आहे ना? येस. तेच करायचे आपल्याला. फक्त हे आता इकडे लक्ष द्या थोडंसं. येतं तुम्हाला सर्वांना, पण थोडं वर्ड प्रॉब्लेम आहे. पहिला फक्त सोडून दाखवतो, दुसरा तुम्ही सोडवाल व्यवस्थित. बघा इकडं, व्हिडिओ ऑन करा. व्हिडिओ ऑन करा. व्हिडिओ समजत आहे का आरोही? हो सर. इंग्रजीचा काही तुला अडचण, इंग्रजीची काही प्रॉब्लेम आहे का तुला? नाही सर. ओके, शाबाश. या इकडे.
बघा पोरांनो, आपल्याला काय म्हटलंय, किती आहे ते, किती आहे शुगर, 5 and 2. सर तुमची स्क्रीन ब्लॅक झाली. हे शुगर आहेत की, बरोबर. आता याला आपल्याला अनलाईक नाही लिहायचं नाही, फक्त बघा असं दिलं ना, याला आधी अनलाईक फ्रॅक्शन करून घेऊ आपण. 5 5 जा 25 ॲड 2 27 म्हणजे 27/5 आलं का बरोबर. आलो. त्यानंतर रुपये किती आहेत, 101. 101. हां, यालाही आपल्याला काय करावं लागेल, अनलाईक फ्रॅक्शन. 4 1 4 4 0 0 4 1 4 आणि ॲड 1 म्हणजे 404चा 405 झाला, बरोबर काय. अरे बरोबर आहे का नाही. 405 भागिले किती आला रे, 4. आपल्याला काय भेटला, हे ठीक आहे. मग 27/5 27/5 इथे लिहायचं आपल्याला भागिले, कारण काय करायचे आपल्याला, सॉरी आपल्याला कशाने भागावं लागणार आहे, हे एक मिनिट हा. पोरांनो ही काय आहे, हे शुगर आहे आणि 405/4 ही काय आहे, ही शुगर आहे आणि ही किंमत, ही कॉस्ट आहे, एवढी किंमत आहे. किती आहे, मग आपल्याला याने भागावं लागेल. अरे बरोबर आहे की नाही. हो सर. समजत आहे का नाही. समजते. हां, कारण ही शुगर आहे आणि हिची कॉस्ट आहे, ही 405/4 405/4 ही कॉस्ट आहे. त्याला जर आपण यांनी भागलं तर आपल्याला 1 किलोचं भेटेल. हे 5 किलोपेक्षा थोडं आहे ना जास्त, 1 किलोची भेटेल. म्हणून आपल्याला काय त्याने विचारले, 1 किलोचं किंमत किती असेल ते विचारले आपल्याला. मग आपल्याला 405 आणि 4 डिव्हिजन किती, 27/5 इज इक्वल टू काय करणार पोरांनो, सेम. आता आपल्याला माहीत पडलं 4 मल्टिपल, हे डिव्हिजनच्या जागी मल्टिपल लिहिणार, हे 5 वर नेणार, बरोबर आहे का. आणि खाली किती लिहिणार, 27. आता अशा वेळेस काय करायचं, शक्यतो भाग जाते का बघायचं, 3 न 9 न जातो का बघायचं, किंवा 2 न 5 न 5 2 3 4 अशाने भाग जातो का बघायचं. आता 3 न भाग जातो पोरांनो, यांना जातो बघा, ह्या क्रॉसला, कारण यांची बेरीज 9 आली. मग 9 न पण जातो, जर 3 न जातो तर 9 न पण जातो. 2 ॲड 7 ही किती झाली, 9 9 3 जा 27. 27 पण जातो डायरेक्ट पण जातो, पण आपण 9 न घालू. 27 न थोडं अवघड जाईल. ओके, हे वजाबाकी करावं लागेल, परत 27चा टेबल म्हणावं लागेल. 9 न जातो ना, 3 न लहान संख्येनं जात असेल तर, या मोठा पाडा येत असेल तर मोठा पाडाही तुम्ही तयार करू शकता. 9 4 जा 36. आता या 40 मधून 36 गेले, या 40 मधून किती राहिले रे, 4 राहिले. 9 5 जा, आलं का पोरांनो एवढं. म्हणजे काय, 45 अरे अजून जातो ना, आणखीन जातो. ओके, आणखीन जातो. 3 1 जा 3, 3 1 जा 3. ह्या 4 मधून 1 गेला, इथं राहिला 5. 3 5 जा 15. आता परत जातो का, नाही जात. आता खाली आला 1. 15 मल्टिपल 5 डिव्हिजन किती रे, 4 मल्टिपल 1. 15 5 जा 75 आणि 4. एवढं आन्सर आलं. याला आपण मिक्स्ड फ्रॅक्शनही करू शकतो, त्याच्यामध्ये आन्सर येऊन जाईल ते. ठीक आहे, आता माझ्यासोबत लिहा व्यवस्थित, हे तुम्हाला मी समजून सांगितलं. हां, आता लिहा बरोबर.
लिहा, एरो करून लिहा. कॉस्ट ऑफ kg शुगर इज इक्वल टू किती आहे रे ती 101 आणि 1/4. ठीक आहे. याला आपण खालच्या एरोमध्ये लिहा. यालाच आपण कसं लिहू शकतो बघा. सर शुगरच्या नंतर काय होतं? शुगरच्या नंतर काय होतं रे इज इक्वल टू हे बघा. आता याला लिहू शकतो आपण 2/, याला 5 5 जा 25 ॲड 2 5 5 25 छेद आणि मध्ये 2 ॲड केले तर 27 हातचे किंवा छेद 5 आणि 101 4 इज इक्वल टू 4 1 जा 4 4 0 4 4 1 जा 4 4 0 4 4 1 जा 4 ॲड 1 डिवाइड बाय 4. इथे तुम्ही डायरेक्ट काय लिहायचे, काय लिहिणार इथं सांगा. (405/4) खालच्या ओळीमध्ये किंवा खालच्या एरोमध्ये लिहायचं आहे 405 डिनोमिनेटर 4 डिव्हिजन 22 डिनोमिनेटर 5. सर तुमची स्क्रीन नाही दिसत. झालं झालं काय एवढं. हो सर. आता पुढे लिहा 405 डिनोमिनेटर किती आहे रे 4 आणि इथं मल्टिपल लिहा आणि आता जो खाली 5 होता तो वर जाईल आणि खाली किती येईल इथं 27 इज इक्वल टू 9चा टेबल घेऊया आपण. 9 3 जा 27 9 4 जा 36. या 40 मधून 36 गेला तर किती राहतो रे 4 राहतो आणि इथं 4 लिहिला तर तो 45 होतो. 9 5 जा 45 परत 3 1 जा 3 आणि 3 1 जा 3 1 राहिला 3 5 जा 15 वरती राहिला 15 मल्टिपल 5 खाली लिहायचे 4 मल्टिपल 1. झालं काय लिहू झालं लिहून एवढं लिहा. पुढे लिहा 15 5 जा 75 4 आणि याला आपण असंही लिहू शकतो एवढे रुपये म्हणजे 4 1 जा 4 बघा या 7 मधून 4 गेला किती राहिले रे इथं 3 4 8 जा 32 4 8 जा 32 ना 35 मधून 32 गेला 3/4 हे एवढे रुपये लिहा. झालं लिहिलं हे लिहायचं आहे. खाली एक वाक्य लिहून घ्या
hence the cost of one kg of sugar is in bracket मध्ये लिहा ₹18 3/4. समजलं का? गडबड झाली. काय करायचे पहिल्यांदा पोरांनो? पहिल्यांदा जे काही त्यांनी मिक्सचं दिलं त्याचं अनलाय करून घ्यायचं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर त्याचं ते उलटा करून घ्यायचं तो नंबर. हां, आणि मग त्याची करायचं डिव्हिजन करायचं. डिव्हिजन कोणत्याने करायचं हे कळलं पाहिजे. हां, 1चं करायचं असेल तर मोठ्याला लहाननं डिवाइड करायचं. बरोबर आहे की नाही? क्वेश्चन अंडरस्टँड झाला पाहिजे. चला घ्या 2 नंबर. किती? 7. 7 नंबर घ्या. द प्रोडक्ट म्हणजे काय रे गणितामध्ये? मल्टिपल. द प्रोडक्ट ऑफ 2 numbers is 25/7. म्हणजे 2 संख्यांचा मल्टिप्लिकेशन किती येतं? एवढं येते 25/7. इफ जर one of the number, जर त्यापैकी एक नंबर is झालं? अरे हो गया क्या? झालं सर. is 6/2/3, then find, तर शोधायचे तुम्हाला द अदर वन. दुसरा एक जो आहे त्याला शोधायचे. सबट्रॅक्शन करायचं ना? हां, सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन करायचं का? सबट्रॅक्शन कशाला करणार आपण? त्याला डिवाइड करायचं. डिव्हिजन करायचं. सेम करायचे. सेम. सेम करायचे, काहीच करायचं नाही. असे प्रॉब्लेम पोरांनो परीक्षेमध्ये 100 आणि 101% येतातच. मग हे प्रॉब्लेम तुम्हाला येण्यासाठी प्रॅक्टिस पाहिजे आणि समजून घ्यावं लागतं. ओके, क्वेश्चन अंडरस्टँड झाला पाहिजे त्यासाठी तुम्हाला शब्दपाठ पाहिजे. म्हणून दररोज आपण 5 शब्द घेतोय. कोण कोण करताय पाठ? सर मी पण प्रत्येकाने पाठ करायचे 5 शब्द. ते पण आपले लेटरनुसार. किती तुम्ही कोणत्या वर्गात आहेत? 6वीला. तर 6 लेटरच्या वरचे 5 शब्द करायचे. 6 लेटरच्या वरचे 5 शब्द. आणि ते सायन्स किंवा मॅथचे. सायन्सचेच करायचे. झालं का? सगळं झालं? सिद्धी
सिद्धी काय सर? हो गया क्या? क्या? गणित हो गया क्या? क्या? अरे यार खाना थोड़ी पूछने वाला हूँ मैं. सर ते ऐकू नाही येते. मी सांगू उत्तर? हे उत्तर आहे सर आलं. 3/28. तर 3/28. हाँ बहुत बढ़िया. कुणा कुणा झाले रे? सगळ्यात पहिले मी. तर काय झालं? कुणा कुणा झाले आन्सर दे. माझा व्हिडिओ ऑन करा, व्हिडिओ ऑन करा. त्याची लय खिचडी खिचडी करून. तर काय झालं? हाँ ठीक है चला बघा. बघा त्यांनी काय म्हणले पोरांनो, म्हणजे प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स लिहून घेता डायरेक्ट का सोडून दाखवू? लगेच लिहून घेते. लगेच लिहून घ्या. चला, मला लिहा, first question. सोपंच आहे करून दाखवा. लिहा प्रोडक्ट म्हणजे काय? गुणाकार. प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स इज इक्वल टू किती म्हणले ते? 20 आणि 5/7. मग याला आपण अनलाईक करून घेऊ. 7 0 0. ओके 7 2 जा 14 आणि ॲड 5 म्हणजे किती आलं हे? 145 डिवाइड बाय 7. सर तुमची स्क्रीन नाही दिसत आहे? हे आलं का एवढं सर्वांचं? नाही सर. नाही दिसत आहे स्क्रीन. तुमचा आवाज ब्रेक होतो. सगळ्यांना प्रॉब्लेम आहे. स्क्रीन कुणाकुणाला दिसत नाहीये? सर मला दिली. इकडे एकदम नको ना, काही गरज नाही. आता दिसते का? इथपर्यंत लिहिलं का सर्वांनी? हो. लिहा चला पुढे. वन ऑफ द नंबर खाली लिहायचं. 1 हे इथं याच्या पुढं काय लिहायचं? पुढं झालं? काहीच नाही, याच्या पुढच्या काहीच नाही. नाही नाही काहीच नाही लिहायचं. ठीक आहे एवढंच राहू दे ते. वन ऑफ द नंबर दुसरा नंबर एक कोणता? एक नंबर कोणता आहे? इज इक्वल 6 टू 2/3. 6 2/3 हे लिहून घ्या. मग काय करणार पोरांनो? इज इक्वल टू 1 4/7 का 5 5 145 डिनोमिनेटर 7 डिव्हिजन किती? सॉरी याला आपलं हे राहिलं ना करायचं रे. इसका कुछ तो रहेगा ना. याला आपण असं करू शकतो. 6 2/3 इज इक्वल टू 6 3 जा 18 ॲड टू 20. हे बरोबर आलं का सर्वांचं? एवढं आलं का सर्वांचं? हे वरतीच केलं होतं मी. हो सर. ठीक आहे. इज इक्वल टू करा 145 डिनोमिनेटर 7 बरोबर 7 डिव्हिजन 20 डिनोमिनेटर 3 इज इक्वल टू 145 आहे नाही 7. 7 मल्टीप्लाई बाय 3/20. ओके अब इसका कुछ तो होगा क्या? होगा 5 से. हाँ 5 से होगा. 0 5 आला की तो 5 न बघायचं. बघा 5 4 जा 20 5 2 जा 10 14 मधून 14 मधून 10 गेले. 5 2 10 14 मधून 10 गेले. किती राहिले रे? 29. अरे 14 मधून 10 गेले 4 गेले ना. 4 राहिले ना बाबा. आणि 5 9 जा 9 5 45 इथं 9 लिहिलं. 25 म्हणून टाकलं. ठीक आहे. आता काही होईल का? नाही होणार. 29 होतं का काही? बघा नाही होत ना. नाही होते. मल्टिपल 3 7 मल्टिपल 4 झालं का? एवढं लिहा.
झालं? हो सर. आता लिहा, सोबतच लिहायचं ना, मागं पडायचं नाही. आपलं आले पोरांनो बघा 29 मल्टिपल 3 आणि 7 मल्टिपल 4 आले, बरोबर ना? एवढं आले ना. आता याचं मल्टिपल करू पोरांनो. 3 9 जा किती रे? 27. 27चा 7 फॉरवर्ड 2, 3 2 जा 6 आणि 2 किती झाले? 3 2 6 आणि 2 8, 87 आणि 7 2 चोक 7 चोक 28. एवढं आलं का? आता याला आपण कसं करू शकतो? याला 28 3 जा किती होतो? 28 3 जा 28 3 जा 84 28 3 जा 84. हे 84 28 3 by 28. 28 3 जा आणि इथं मधले 3, इथं 84 मधून 87 गेला. किती राहिले पोरांनो? 3 आणि खाली 28. समजलं? काही जरा गोंधळ झाला असेल काही जणांचा. झाला का काही जणांचा गोंधळ? माझं झालंच नाही. नुसतं सगळं पहिलं. कुणाकुणाला समजलं का गडबड झाली काही? काहीच लिहा खाली पहिलं आणि आलं पण. शेवटचं लिहा एक वाक्य. Hence, हेन्स सर हां, सर मला नाही कळालं काही नाही कळलं बेटा तुला. ते आन्सर कस काय आला? कोणता आन्सर? 3/3/28. यांचा भागाकार करायचा बेटा, भागाकार. तुम्ही हे बघ 87 भागिले 28 कर. 28चा पाडा 4 पर्यंत किंवा 3 पर्यंत म्हण बरं. नसेल पाठ काही हरकत नाही. मग 28 गुणिले 3 करायचं, बघायचं. 8 त्रिक 24चे 4 हाचे 2, 3 दोन्ही 6 2 8 84. मग इथं 3चा भाग बसला म्हणून इथं 3 लिहायचं, इथं 84 लिहायचं. 7 4 गेले 3 राहिले, 8 मधून 8 गेले 0. हे 3 उरले ना, हे 3 उरलेले इथं वर लिहायचे आणि खाली 28 लिहायचे. असं आलं. कळलं बेटा कसं आलं? हो सर. पाडा आला नाही, पाडा करायचं मल्टिपल करून, काही घाबरायचं नाही. ठीक आहे. इथे लिहायचे 3 3 28. ते हेन्स लिहून घेतलं का? नाही. लिहा हेन्स 1 other number is 3 by divided by 28. 28. याला हायलाइट करा. मराठीतून याला असं असतं ना बा, 3.28. हं? 3.28. मराठीतून असं असतं ना 3.28. नाही नाही 3.3/28 असं 3 पूर्णांक म्हणायचं असतं मराठीमध्ये. चला आणखी एक घ्या. 8 नंबरचं. आणि तुम्हाला उदाहरणं देतो बरं का, सोडवायला भरपूर, तुम्ही सोडत राहा. लिहा इफ the cost of a notebook is rupees 8 3/4. एका नोटबुकची किंमत किती रुपये आहे? हे 8.3/4 आहे. 35.4 आहे. हां, म्हणजे 35.4 आहे. गंगाधरी शक्तिमान आहे है ना. सर ते काय?
हाऊ मेनी जर एका नोटबुकची किंमत एवढी असेल, हाऊ मेनी नोटबुक्स कॅन बी, झालं का रे एवढं? झालं. हो सर. हाऊ मेनी नोटबुक्स कॅन बी परचेस्ड फॉर, परचेस्ड म्हणजे काय? विकत घेऊ शकतो. फॉर रुपीज 131, 1/4 क्वेश्चन मार्क. जर 8 रुपये आणि 3/4 एवढ्या रुपयाला एक नोटबुक असेल तर 131 रुपये आणि 1/4 एवढ्या रुपयामध्ये किती नोटबुक येतील? इझी आहे, बहुत इझी आहे. अरे है की नाही? नाही आहे? व्हिडिओ ऑन करा. निर्विका, निर्विका काल मध्येच पळाली होती तू. सर मला बरं नव्हतं वाटत. मग एक गोष्ट सांगायची असते ना. सर सांगितली होती. नाही सांगितलं का रे पोरांनो हिनं? नाही सर. आद्या सांगितलं होतं? आद्याच नसेल तर काय. हो सर मी सांगितलं होतं. अरे पण मला ऐकायला आलं नाही ना. तू मोबाईलला सांगून गेले असेल माईक बंद करून. माईक बंद ठेवले असतील, म्यूट सांगितलं असेल. चलो हो गया क्या? नाही थांबा 2 मिनिटं, 5 मिनिटं. अरे 5 मिनिटात तर आपण कुठच्या कुठे जाऊ शकतो. आरोही थेटे. काय सर? अरे तू आता कोणत्या वर्गात गेलीस? 7 ला गेली. 105. किती आलं रे? काय? काय सर? कोणत्या वर्गात गेली आता? 6. चलो ठीक आहे, या इकडे आता. हो गया. पोरांनो सांगा, एका नोटबुकची किंमत किती आहे? लिहा एरो करून. कॉस्ट ऑफ अ नोटबुक, कॉस्ट ऑफ अ नोटबुक इज इक्वल टू किती आहे रे? 8/3/4. यालाच सर काय 15 रुपीज. यालाच किती म्हणायचं रे? 8 4 जा 15 नोटबुक. 8 4 जा किती? 8 चौक 32. 32 आणि 3 35. आणि खालचे 4चे 4 तसे लिहायचे. आता पुढे काय? आणि किती अमाऊंट आहे आपल्याकडे? टोटल अमाऊंट, टोटल किती रुपये आहेत आपल्याकडे? 131. 1/4. लिहायचे तुम्ही. टोटल अमाऊंट इज इक्वल टू लिहित राहायचे 131 अँड 1/4. गंगाधरी शक्तिमान आहे म्हणजे 4 1 4 आणि त्याच्यामध्ये 1 2 टाकून देऊ आपण लगेच. हे गडबड करू राहिला म्हणजे 4 आणि 1 5. हां 4 525. 4 त्रिक 12चे 2 हातचा 1. 4 1 4. याचं 524 येईल. मग
प्लस 1 4 एक 4 4 आहे. नाही 5. हां 4 एक 4 आणि हातचा एक राहिला होता ना, हे एवढं आलं. यांचं आपल्याला काय करायचं पोरांनो, डिव्हिजन करायचं आहे. म्हणजे याच्या हे डिवाइड करायचं, याला 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 याने डिवाइड करायचे. ओके काय ते मोठ्या संख्येला. करायचं हां ते घरी फिरवायचं म्हणजे हा फिरवायचा का तो फिरवायचा हा ठेवायचा इथं, हा फिरवायचा. याला डिव्हिजन करतो ना आपण, याला डिवाइड करतो यांनी, बरोबर ना, मग यालाच फिरवायचं. हे लिहा ॲरो करा आणि लिहा 5 25 डिव्हिजन किती आहे रे 4. हां आणि इथं किती आहे 35. मल्टिप्लाय बाय 4 मल्टिप्लाय बाय 35 लिहा एवढं इज इक्वल टू 5 25 अपॉन 4 मल्टिपल हा 4 वर जाईल, खाली लिहिल 35. बरोबर आहे ना. आता हे एक एक दिसले की 4 4 कटून जातील लगेच आहे ना. 4 1 जा 4 4 1 जा 4. मला असं 15 आलं होतं माहिती आहे का पप्पा. 35 आहे इथे, किती जाईल तो 35 5 5 5 7 जा 35 असं करत हो. हे बा 7 न पण जाईल बघा पोरांनो, हा 7 नाही जाईल ना. याला पण जाईल 7 7 जा 7 7 जा 49 मधून 3 गेला 5 ला 5 49 मधून 42 मधून 49 मधून 52 मधून हा 52 मधून 49 गेला उरला 3 3 ला 5 पैसे झाले 35 हा आणि 7 5 जा 35 7 5 जा 35 आणि इथं 1 सॉरी इथं 5 रे, हा 5 इज इक्वल टू 75 डिनोमिनेटर 5 होतं का छोटे, हे होतं 7 जा 5 5 हो, sir. 5 1 जा 5 5 15 जा 5 राहिले 2 राहिले इथे 7 मधून 5 गेले 2 राहिले आणि 5 5 जा 25 15 आन्सर आलं पोरांनो. माझं आलं 15. सर माझं लिहा सर माझं पण आलेलं आहे. गुड. मला वाटलं माझं काही चुकले काय हो काही. लिहा हेन्स किंवा लिहा we can be purchased notebook. बरोबर ना.